नमस्कार, मी विनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कोलंबी पुलाव, कोलंबी मसाला, शिंपले मास्तूळ आणि बांगडा फ्राय। आज व्हिडिओ एक आहे आणि पदार्थ खूप आहेत। तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण कोलंबी भात किंवा कोलंबी पुलाव करणार आहोत। त्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे आणि कुकरमध्येच मी कोलंबी पुलाव करणार आहे। त्यासाठी मी 2 चमचे तेल घातले, 2 पळी तेल घातलं आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, 2 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनी तुकडा, 1 मोठी वेलची, मसाला वेलची आणि 2 हिरवी वेलची छोटी अशा टाकल्यात। आणि आता मी हातामध्ये दाखवल्या त्या 7 ते 8 अंदाजे 7 ते 8 लसूण पाकळ्या साली काढून ठेचून त्या इथे टाकणार आहेत। थोडेसे आपण हे खडा मसाला परतून घेऊया। इथे साईडला टोमॅटो आणि कांदा दिसत आहे चिरलेला, ते आपल्या पुढील रेसिपीची तयारी करून ठेवलेली आहे। आता इथे कुकरमध्ये खडा मसाला परतून झाला आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 लसूण ठेचून त्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातला आहे। हिंगामुळे आपल्याला त्रास होत नाही पदार्थाचं काही। आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं छोट्या किसणीने किसून घातलं आहे। त्याच्यामध्ये परतत आहे लसूण आणि आलं, हे थोडं परतून घ्यायचं छानपैकी आणि मग नंतर पुढील साहित्य त्याच्यामध्ये घालायचे। तेलामध्ये खडा मसाला छानपैकी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये पुढील साहित्य घालायचे। आता यामध्ये आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घालायची। आता आपण इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि कढीपत्ता चांगलं परतून थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपण दीड ते 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून त्यामध्ये घालायचे आणि ते जास्त फ्राय करायचे नाही, थोडंफार असं पारदर्शक होईपर्यंत परतायचे आणि नंतर त्याच्यामध्ये लगेच पुढील साहित्य घालायचे। आता आपला कांदा छान अशी पारदर्शक झालं की त्याच्यामध्ये पुढील साहित्य लगेच घालायचे। छान असा पारदर्शक होईपर्यंत परतत राहायचं आणि नंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये पुढील साहित्य लगेच टाकायचे। कोलंबी पुलाव शक्यतो कमी जणांसाठी असेल ना तर छोट्या कुकरमध्ये करायला एकदम सोपा आणि लगेच होतो, जसं की आपला भात होतो तसं। त्यामुळे शक्यतो छोट्या कुकरमध्ये कोलंबी भात करा। आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडं परतत आहे मी इथे। छान असं आपलं फोडणीचं साहित्य सर्व परतून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये मी 1 छोटा टोमॅटो, मध्यम आकाराचा 1 टोमॅटो मी तसंच उभा कापलेला आहे, तो थोडंसं परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सर्व साहित्य घालून झालेले आहेत। आता मसाला, बाकीचे मसाले आणि आपली मेन साहित्य म्हणजे मेन पदार्थ कोलंबी ह्याच्यामध्ये घालायची आहे। आता इथे मी 1 छोटा चमचा हळद घातली आहे, लाल मसाला आहे 1 छोटा चमचा लाल मसाला त्याच्यामध्ये घातला आहे। मी मुद्दामूनच चमच्यावरती असा मसाला घातला म्हणजे ते लवकर करपणार नाही। नंतर 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि आपलं घरगुती मसाला। इथे मी आता घरगुती मसाला घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग नंतर छानपैकी आपण मिक्स करायचं आणि लगेच आपण कोलंबी स्वच्छ धुवून ठेवलेली कोलंबी घालायची आहे त्याच्यामध्ये। छान असा ती परतून घेऊया। कोलंबी पुलाव
मस्त आपला तयार होणार आहे. आणि कोलंबी पुलावलाही वास छान असं बिर्याणीसारखाच येतो. इथे मी माझ्याकडे बिर्याणी मसाला होता, व्हेज बिर्याणी मसाला होता, तो मी थोडंसं त्याला फ्लेवर येण्यासाठी त्याच्यामध्ये घातला आहे. छान असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी कोलंबी घातले आहेत. इथे कोलंबी आहेत ना, ते 25 ते 30 कोलंबी होत्या. एक मोठा बाऊल असं भरलेलं कोलंबी होतं. आणि एक हे बघा, मगाशी मी मसाला घातला. ही कोलंबी छान अशी परतून घेऊया. कोलंबी छान अशी परतून घेते आणि त्याच्यामध्ये मी जेवढे कोलंबी तेवढंच तांदूळ घेतले आहेत. आपण आपल्या इच्छेप्रमाणे तांदूळ आणि कोलंबीचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. फक्त पाणी घालते वेळी ते व्यवस्थित अंदाज त्याचा आला पाहिजे. छान अशी कोलंबी आपण तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आणि आता मी एका साईडला तांदूळ धुवून त्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्ही पाहू शकता. मी आता ह्याच्यामध्ये मी साधेच तांदूळ घेतलेले आहेत. साधे रेग्युलर आपले घरी भातासाठी वापरतो तेच तांदूळ आहेत इथे. आता इथे तांदूळ ह्याच्यामध्ये घालूया, थोडंसं परतायचं आणि मग त्याच्यानंतर तांदळापेक्षा दुप्पट पाणी घालायचं. म्हणजे हा 1 बाऊल तांदूळ आहे तर 2 बाऊल पाणी घालायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला जर कोथिंबीर, म्हणजे आता कोथिंबीर मी घालणारच आहे, कोथिंबीर घालायची. आणि जर आपल्याला पुदिना आपल्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच पुदिनाही घालायचं. पुदिनानेही फ्लेवर छान येतो पदार्थाला. आता माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी पुदिना नाही टाकलं, परंतु कोथिंबीर टाकतो तेव्हा पुदिना पण टाकायचं, छान लागतं. आता मी ह्याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालणार आहे. पाणीही मी साधंच घेतलं आहे, थंड पाणी घेतलं आहे. आणि ते घालेन चांगलं मिक्स करेन आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकेन. आणि मग आपण कुकर बंद करायचं. अंदाजे पाणी ठेवायचं, म्हणजे तांदूळच्या दुप्पट पाणी ठेवायचं. कुकर बंद करायचं. आणि आपण ज्याप्रमाणे कुकरला शिट्टी देतो भातासाठी, तसंच आपण इथे पुलावलाही तसंच 3 शिट्ट्या द्यायच्या. आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय कुकर उघडायचं नाही. म्हणजे पूर्ण थंड न होता जर कुकर उघडलं ना तर भात आपला चिकचिकीत होतो, म्हणजे असं ओला जास्तच वाटतं. त्यामुळे पूर्ण कुकर आधी थंड होऊन द्यायचं, वेळ द्यायचं कुकरला थंड होण्यासाठी. आणि मग नंतरच कुकर उघडायचा, जेणेकरून आपला कोलंबी भात किंवा कोलंबी पुलाव छान होतो आणि सुटसुटीत छान होतो. तुम्ही पुढे व्हिडिओत पाहालच. इथे मी मध्यम आचेवर गॅस ठेवला आहे आणि एका साईडला मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते. आणि मग नंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर घालायची. आणि मग नंतर कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या कुकरला काढायच्या. अशा प्रकारचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच आज करत आहे. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी रेसिपीचे पहिले अपलोड केलेत, पण एकाच व्हिडिओमध्ये 4 ते 5 रेसिपी पहिल्यांदाच दाखवत आहे. आणि तुम्हाला आजच्या माझ्या या रेसिपीपैकी कोणती तुम्हाला रेसिपी आवडली ते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही छान वाटेल. आता हे आपलं कोलंबी भातमध्ये सगळे साहित्य घालून झालेले आहेत. ते छानपैकी चमच्याने ढवळून घ्यायचं आणि मग नंतर झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायचे. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी इथे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण दुसरा पदार्थ आपला करायला घेऊया. ह्यामध्ये मी एक पसरट भांडा घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोठा तेल घातला आहे. तेल थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं, 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि
2 तमालपत्र असे त्याच्यामध्ये घालून थोडंसं परतून घ्यायचं आपण. त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, त्याचे 2-2 तुकडे करून त्याच्यामध्ये थोडेसे परतायला ठेवले आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीडियम साईजचा कांदा कापून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी ह्यातला थोडा कांदा मास्टूसाठी आणि थोडा कांदा कोलंबी मसाल्यासाठी ठेवत आहे. आता आपण मास्तूळ करत आहोत. आता पदार्थ दुसरा करत आहोत ज्याचं नाव आहे शिंपले मास्तूळ. हे शिंपले असतात ना, ते मोरपंखी हिरव्या कलरचे असतात. तुमच्याकडे या शिंपल्यांना काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण मीठ घालूया ह्याच्यामध्ये. मीठ छानपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मी छोटा बारीक चिरून घेतलेला आहे. ते फोडणीचे साहित्य छानपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर यातलं मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेलं ह्यामध्ये घालत आहे आणि ते छानपैकी परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो छानपैकी मऊसूद होण्यासाठी त्याच्यावर आपण 2 मिनटं झाकण ठेवत आहोत. आणि झाकण ठेवून झाल्यानंतर छानपैकी आपला टोमॅटो कांदा मऊसूद होतो. कमी गॅसवरच ठेवायचं आहे. आणि आजचे हे शिंपले मास्टूळ आहेत, ते शिंपल्यांचा रंग हिरवा मोरपंखी असतं आणि ते शंखना लांबट असतात. तर ते मी शंख अख्खेच आणले होते. त्याच्यावर खूप घाण असते. ते वरून घासणीने शंख घासायचे, स्वच्छ करायचे, धुवायचे स्वच्छ आणि ते शंख ना टोपामध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं गॅसवर वाफेवर ठेवायचं, शिजवण्यासाठी ठेवायचं. म्हणजे त्याचे शंख ना असे ओपन होतात आणि त्यातील गर काढायचं, तेच मास्टूळ. आणि त्याच्यामध्ये ना पाणी वगैरे काय घालायचं नाही. आता ह्याच्यामध्ये मी हळद, घरगुती मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. ते छानपैकी मिक्स करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये हे शिंपल्याचे मास्टूळ घालायचे आणि छानपैकी परतून घ्यायचं. मी दुसऱ्या साईडला कोलंबी मसालाही करणार आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. आता गॅस कमी आहे. छानपैकी असं परतून घ्यायचा आपला मसाला आणि नंतर हे मास्टूळ त्याच्यामध्ये घालायचे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आलं आहे ते पण घालायचं. छानपैकी हा मास्टूळ तयार होईल. तो मी एका साईडला कमी आचेवर ठेवला आहे तो शिजण्यासाठी आणि दुसऱ्या साईडला कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल. आणि मी तुम्हाला हे दाखवत आहे की ते कोलंबी आहे. कोलंबीमध्ये मी वरतीच स्वच्छ धुतले, त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, गरम मसाला असं सगळं घालून मिक्स करून ठेवणार आहे साईडला. आणि इथे कढई घेतली आणि कढईमध्ये मी तेल घातले आणि तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, तेजपत्ता असं छानपैकी घालून परतून घेतलं आहे थोडंसं, तुम्ही पाहू शकता. बाकी मी ह्याच्यामध्ये अजून तरी काही घातलेलं नाही आहे. ते छानपैकी आधी परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये कांदा, एक असा मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो घालते. छान असा मऊसूत तो कांदा करायचा आपण. आता इथे कमी गॅसच आहे. छान असं मंद गॅसवर छान असं कांदा मऊसूद होईपर्यंत परतायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो मी अर्धा इथे वापरला आणि अर्धा शिंपल्यांची मास्टूळ रेसिपीला वापरला. अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला ह्याच्यामध्ये घातलं आहे. ते छानपैकी मऊसूद होण्यासाठी आपण झाकण ठेवू शकतो. मी आता इथे झाकण ठेवते म्हणजे आपला टोमॅटो कांदा छानपैकी मऊसूद होईल. कमीच गॅसवर ठेवला आहे तोपर्यंत. ते शिंपले मास्टूळ आणि कोलंबी मसाला कमी गॅसवर ठेवला आहे झाकण ठेवून. आणि दुसरीकडे माझ्या मुलीला मी
मखमलीची फुलं दिलेली होती, असंच तिला टाईमपास म्हणून दिलेली होती आणि टोप दिलेलं होतं. आणि त्याच्यामुळे सांगितलं ही फुलं असं त्याची पाकळ्या काढून ठेव असं तिला सांगितलेलं होतं थोड्या वेळापूर्वी. आणि आता मी माझं ते थोडंफार रेसिपी झाल्यानंतर मी बघायला आली ही काय करते, तोपर्यंत हिने असं छानपैकी त्या मखमलीच्या फुलांमध्ये खेळत राहिलेली होती. म्हणजे तेवढा वेळ मला जेवण करायला मदत केलं तिने. तिला ना असं काहीतरी द्यावंच लागतं. आता इकडे मी परत आली आहे आणि छानपैकी असं कांदा टोमॅटो परतून मगाशी आपण झाकण ठेवून दिलेलं होतं ते बघायला आले. छान असं मऊसूत थोडंफार झालेलं आहे. आता कांदा टोमॅटो छानपैकी मऊसूत झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले आणि कोलंबी टाकणार आहोत. मसाले आता एक छोटा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये घातली आहे. ती थोडीफार आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया. आणि मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे मगाशी कोलंबी स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यावरच हळद मीठ मसाला सर्व त्याच्यामध्येच घातलं आहे. तेच आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान आपल्या टोमॅटो कांद्याचा कलर बदलला आहे, फोडणीचा कलर बदलला आहे. आणि आता ही कोलंबी त्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याच्यामध्ये जो ताटाला लागला आहे मसाला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तोही त्याच्यामध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायची कोलंबी आपली. आता इथपर्यंत आता गॅस कमी करून छानपैकी ढवळायचं. तुम्ही पाहू शकता कोलंबी मसाला किंवा आपण ह्याला तवा कोलंबी असंही म्हणू शकतो. हे चवीला छान लागते. कोलंबी मसाला चवीला खूप छान लागतं. आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, वेगवेगळ्या भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये मी 3-4 आपलं कोकम टाकले, तसे 2-3 तुकडे करून असे 3 कोकम टाकले, म्हणजे मच्छीचं उग्रसपणा येणार नाही, आपल्या कोलंबीला उग्रसपणा येणार नाही यासाठी. आता कमी गॅसवर ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे घातलं नव्हतं. छानपैकी आपली कोलंबी थोडा वेळ वाफेवर ठेवली होती, तुम्ही पाहू शकता. आता एका साईडला ना मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटप केलं होतं. ते वाटप मिक्सरला लावलं. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तेवढं भाग स्किप केलं होतं. तुम्हाला डायरेक्ट वाटप दाखवते. त्यामध्ये छोटे 2 चमचे खोबरं आणि कांद्याचं वाटप टाकायचं, म्हणजे आपल्या ग्रेव्ही आपली घट्ट होते कोलंबीची. कोलंबी भाजी कोलंबी मसाला हे टोमॅटो कांद्यावरही खूप छान लागतं. मी वेगवेगळ्या प्रकारे कोलंबीचे पदार्थ करत असते. कॅमेरा जरा इकडे. आता ह्या साईडला मी शिंपले मासोळी ठेवलं आहे, तेही एका साईडला शिजत आहेत कमी गॅसवर. ते बघूया आपण. एका साईडला मासोळी आहेत, ते आपले मासोळी शिजले आहेत, फक्त थोडे घट्टपणा त्याला येण्यासाठी आपण त्याच्यामध्येही थोडं वाटप घालूया. आपल्याला हवं तेवढं वाटप टाकायचं, 2-3 चमचे असं. थोडंफार मला इथे ग्रेव्हीचं प्रमाण खूप कमी पाहिजे, त्यामुळे मी इथे थोडंसंच वाटप टाकलं. वरून मी कोथिंबीर टाकले आणि हेही मी छानपैकी शिजवून घेईन आणि थोडंफार घट्ट करेन, कमी करून. आता इथे एका साईडला शिंपले मासोळी आणि एका साईडला कोलंबी मसाला किंवा तवा कोलंबी ठेवली आहे झाकण ठेवून. तोपर्यंत काय करतात बघूया आपण. शर्वी काय करते ते पाहूया.
त्या दोघी शर्वीला मी स्वर्णीला मी शर्वीकडे खेळायला पाठवले. काय करते दोघी जणी? मी स्क्विशी बनवते आणि मला मदत करते कलर वगैरे. काय बनवते? स्क्विशी. बघू दे. अरे, छान आहे. आता मला कलर. आणि स्वर्णी तू काय करते? ए काय करते? दीदी बरोबर बसले. आणि मम्मी मी सिपरची कॅप बनवली. टिश्यू पेपर. हे बघ. छान आहे. कशापासून संरक्षण? स्वर्णीपासून. स्वर्णी प्यायला येते सिपर मधलं पाणी. स्वर्णी हे काय आहे? तेव्हा दीदीने तिच्यासाठी खास बनवलंय. पाहू शकता तुम्ही. कोण आहे बाबू ते? बाबू ते काय आहे? बुवा आहे. बुवा बनवलंय दीदीने. छोटी बहीण तिथे जाऊ नये ना. आणि कोण आहे? चला बाय बाय. आता आपलं जेवण झालं काय आपण पाहायला जाऊया. तिथे कमी घास करून ठेवलंय मी. चल बाय बाय. बाय बाय पिल्लू. बाय बाय टाटा. चला बोलवते हाक मारते तुला. आता आपण आपले कोलंबी मसाला, तवा कोलंबी आणि आपलं शिंपले मास्टर बघायला येऊया कितपत झालं आहे. आता आपली कोलंबी मसाला छानपैकी तयार आहे. तुम्ही पाहू शकता. आणि गॅस इथे मी बंद करते. छान असं आपलं कोलंबी मसाला तयार झालेला आहे. आणि शिंपले मास्टर ते पण बघूया आपण. तेही शिजून तयार झालेलं आहे. फक्त मला इथे थोडं घट्टसर हवं आहे अजून, म्हणून मी थोडा वेळ कमी गॅसवर हे थोडा वेळ ठेवणार आहे. आता आपण बांगडा फ्राय करायला ठेवूया. इथे मी बांगडा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि अख्खा बांगडा फ्राय करणार आहे. त्यामुळे मी बांगडातील पोटातील घाण स्वच्छ काढून टाकले आणि डोक्याकडचा भागही स्वच्छ केला आहे. आणि त्याच्यावर बांगड्यावर आगळ, हळद, मीठ आणि मसाला आणि कोकमाचा आगळ असं एवढं प्रमाण टाकलं आहे. आणि छानपैकी अर्धा तास तरी मी छानपैकी असंच मुरत ठेवला होता आपली ह्या सगळ्या रेसिपी होईपर्यंत. आणि तांदळाच्या पिठामध्ये असं बुडवून मासे ठेवले. तवा पहिला छानपैकी गरम करून घेतला आणि नंतर कमी गॅसवर हे 2 बांगडे मी घालून घेतले. छानपैकी परतलेले आहेत. बांगडे कमी गॅसवर छानपैकी शिजत आहेत. आणि दुसऱ्या साईडला आपण भाजणी करत आहे. तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये आपला कोलंबी पुलाव, एका साईडला शिंपले मास्तोळ आणि दुसऱ्या साईडला कोलंबी मसाला किंवा तवा कोलंबी झालेली आहे. आता भाकऱ्या झाल्या की आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी मस्तपैकी कुकर उघडला आहे आणि छानपैकी कोलंबी भात आपला तयार झालेला आहे. कोलंबी पुलाव झाला आहे. शर्वीला खास करून कोलंबी पुलाव खायचं होतं. तिच्यासाठी खास मी कोलंबी पुलाव केला होता. तुम्ही पाहू शकता. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही कोलंबी पुलाव केला तर तुमचा कोलंबी पुलाव कधीच बिघडणार नाही. तुम्ही पाहू शकता.